नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं केलेला गोळीबार आणि याचवेळी पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमनं केलेल्या हल्ल्यात 2 भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. या वीर जवानांच्या पार्थिवांची क्रूर विटंबना करण्यात आल्याचं भारतीय लष्कराच्या उत्तर विभागानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानचं हे कृत्य घृणास्पद असून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं लष्करानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्ताननं आज 2 भारतीय चौक्यांवर रॉकेट आणि उखळी तोफांचा मारा केला. याचवेळी पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमनं या दोन्ही चौक्यादरम्यान गस्तीवर असणाऱ्या लष्कराच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजित सिंग आणि सुरक्षा दलाचे सुभेदार प्रेम सागर या हल्ल्यात शहीद झाले. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमीही झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या 57व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भव्य शासकीय समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि मानवंदनाही स्वीकारण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेमार्फत 2.5 लाखापेक्षा अधिक कामं झाली असून 11,000 गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. तसंच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातली 225 शहरं हागणदारी मुक्त झाली असल्याची माहिती देतानाच देशातील सर्वात पसंतीचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रानं आपलं स्थान कायम ठेवलंय असं राज्यपालांनी सांगितलं. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून आज श्रद्धांजली वाहिली. नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचे प्रयत्न गतिमान झाले असून सरकार राबवत असलेल्या जनहिताच्या विविध कार्यक्रमांचे सुयोग्य परिणाम दिसू लागले आहेत. शेती आणि ग्रामविकासाला अग्रक्रम असून त्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सर्व समाज घटकांनी साथ द्यावी असं आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विविध उपाययोजनांमुळे यंदा शेती क्षेत्रातील उत्पन्नात 40,000 कोटींची भर पडली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्यासाठी राज्यात समृद्ध शेतकरी उन्नत शेतकरी अभियान सुरू करण्यात येत असून त्यात 2 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मेक इन महाराष्ट्र अभियानात झालेल्या 8 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांपैकी 1,93,000 कोटींची गुंतवणूक प्रत्यक्षात आली आहे. कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत सुमारे 45 करार झाले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. कामगारांचे हक्क आणि त्यांच्या संघटनांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्र उभारणीच्या कार्यात कामगार वर्गाचा वाटा हा सर्वात मोठा असतो. अशा कामगारांच्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 4 मे 1886 रोजी शिकागो इथे झालेल्या समाजवादी आणि साम्यवादी पक्षांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा दिवस साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या असंख्य कामगारांच्या दृढनिश्चय आणि कठोर प्रयत्नांना आमचा सलाम अशा शब्दात त्यांनी कामगारांच्या कार्याचा गौरव केला आहे. भारत भेटीवर आलेले तुर्कस्तानचे राष्ट्रपती रिसेप तय्यिप एर्डोगान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होऊन 3 सामंजस्य करार करण्यात आले. वारंवार होणारे दहशतवादी हल्ले ही उभय राष्ट्रांच्या चिंतेची बाब असून या दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रोत्साहन देणाऱ्या देशांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात तुर्कस्तान सदैव भारताला साथ देईल अशी ग्वाही एर्डोगान यांनी बैठकीनंतर दिली संयुक्त निवेदनात दिली. दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यातच दहशतवादी गाडले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. घर ही प्रत्येक माणसाची महत्त्वाची गरज, पण घर खरेदी करताना अनेकदा सर्वसामान्य माणसाला फसवणूक सहन करावी लागते. म्हणूनच गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता जपणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट अर्थात रेरा आजपासून देशभरात लागू झालाय. महाराष्ट्रासह 13 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांनी त्याला मान्यता दिली आहे. या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात फार मोठे बदल होतील अशी अपेक्षा आहे. जवळपास 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अस्तित्वात येत असून ही नव्या युगाची सुरुवात आहे असं केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासह सर्वच आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांना मोठी पीछेहाट झाली। या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत आंबेडकर चळवळीतले प्राध्यापक, पत्रकार, संपादक आणि विचारवंतांची भेट घेतली। या बैठकीत आंबेडकरी जनसमूहाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर विचारमंथन झालं। रिपब्लिकन पार्टीच्या राजकीय वाटचालीवरही या बैठकीत चर्चा झाली। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।